नमस्कार. कोकण रेल्वेने 2026 साठी एक जबरदस्त भरती जाहीर केली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही संधी खास फ्रेशर्ससाठी आहे. ज्यांना रेल्वेमध्ये आपलं करिअर घडवायचं आहे त्यांच्यासाठी ही एक मोठीच संधी म्हणायला हवी. चला तर मग या भरतीबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मग ही संधी नेमकी कोणासाठी आहे? जर शिक्षण बीई, डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील पदवी झालं असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही भरती करिअरला एक नवी आणि चांगली दिशा देऊ शकते. ही खरं तर एक अप्रेंटिसशिप आहे. म्हणजे काय, तर ज्यांना रेल्वे क्षेत्रात काम करण्याचा अनुभव नाहीये त्यांच्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. इथे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो, ज्यामुळे करिअरची पायाभरणी अगदी भक्कम होते. या भरतीमध्ये एकूण 190 जागा आहेत. आणि हो, ह्या सगळ्याच्या सगळ्या जागा फ्रेशर्ससाठी आहेत, अप्रेंटिसशिपच्या रूपात. म्हणजे थेट कामाचा अनुभव घेत करिअरची शानदार सुरुवात करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. आपण या भरतीची संपूर्ण माहिती 4 सोप्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी ही संधी का महत्वाची आहे ते पाहू. मग पदे आणि पात्रता, त्यानंतर मिळणारे फायदे आणि शेवटी अर्ज कसा करायचा याबद्दल बोलू. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. बघा, कोकण रेल्वेमधली अप्रेंटिसशिप म्हणजे फक्त एक नोकरी नाहीये, तर रेल्वेसारख्या प्रतिष्ठित क्षेत्रात एक मजबूत करिअर सुरू करण्याची एक सर्वोत्तम संधी आहे. आता वळूया सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे. ह्या भरतीमध्ये नेमकी कोणती पदं आहेत आणि त्यासाठी कोण कोण अर्ज करू शकतं हे आता आपण पाहूया. जागांची विभागणी अगदी स्पष्ट आणि सोपी आहे. इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी म्हणजे ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी 80 जागा आहेत. डिप्लोमा धारकांसाठीही 80 जागा आहेत. आणि इतकंच नाही तर कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेल्यांसाठी 30 जागा आहेत. म्हणजे एकूण 190 जागांवर ही भरती होतीये. आता शैक्षणिक पात्रतेचे निकष बघूया. तेही अगदी सरळ आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी संबंधित विषयात बीई किंवा बीटेक असणं गरजेचं आहे. डिप्लोमा अप्रेंटिससाठी साहजिकच डिप्लोमा लागेल आणि जनरल स्ट्रीम पदासाठी तर कोणत्याही शाखेची पदवी चालेल. वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर सर्वसाधारण उमेदवारांसाठी 18 ते 25 वर्षांची अट आहे. पण नियमांनुसार SC, ST उमेदवारांना 5 वर्षांची आणि OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट दिली जाईल. बर, पात्रता तर समजली. पण आता पाहूया की या अप्रेंटिसशिपमध्ये आर्थिक फायदा काय आहे आणि प्रशिक्षणासाठी कुठे जावं लागेल. प्रशिक्षणाच्या काळात आर्थिक मदत म्हणून उमेदवारांना दरमहा 8,000 ते 9,000 रुपयांपर्यंत स्टायपेंड दिला जाईल, जी एक चांगली गोष्ट आहे. आता प्रशिक्षणाचं ठिकाण. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र, गोवा किंवा कर्नाटक या 3 राज्यांपैकी कुठेही प्रशिक्षण दिलं जाईल, कारण ही तिन्ही राज्य कोकण रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येतात. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या पण अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर. तो म्हणजे अर्ज कसा आणि केव्हा करायचा. ह्या तारखा व्यवस्थित लक्षात ठेवा. अर्ज प्रक्रिया 20 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू होईल आणि 21 मार्च 2026 ला संपेल. म्हणजे अर्ज करण्यासाठी जवळजवळ 1 महिन्याचा वेळ आहे. पण शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्यासाठी नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम म्हणजेच NATS च्या ऑफिशियल पोर्टलवर जायचं आहे. तिथे आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. एकदा रजिस्ट्रेशन झालं की कोकण रेल्वे भरतीचा पर्याय शोधून अर्ज पूर्ण करायचा आहे. एक महत्वाची सूचना, अर्ज भरायला बसण्यापूर्वीच आपली सगळी आवश्यक कागदपत्र स्कॅन करून तयार ठेवा. यामुळे काय होतं की अर्ज भरताना काही अडचणी येत नाही आणि अर्ज बाद होण्याची शक्यताही कमी होते. थोडक्यात सांगायचं तर भारतीय रेल्वे सोबत एक उज्ज्वल करिअर सुरू करण्याची ही एक अप्रतिम संधी आहे. त्यामुळे उशीर न करता वेळेवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करणं खूप महत्वाचं आहे. तर मग या संधीचा नक्कीच विचार करायला हवा, नाही का? आतापासूनच तयारीला लागणं गरजेचं आहे. ही संधी हातातून जाऊ देऊ नका.